विधानसभेच्या अधिवेशनाचं काल सूप वाजलं. 15 दिवसाच्या कामकाजाचा भाग पाहिला तर कोकणातल्या प्रश्नांच्या संदर्भात चिपळूण संघर्षाचे आमदार शेखर निकम असतील, तिकडे मालवणचे आमदार निलेश राणे असतील, इकडे या ठिकाणी विचार केला तर आपण पालकमंत्री उदय सामंत असतील किंवा त्याचबरोबर भाजपच्या काही मंडळींनी ह्या विधानसभेमध्ये कोकणच्या बाबतीत काही प्रश्नाची उकल केली, विचारणा केली आणि कोकणाला न्याय देण्याची भूमिका सर्वांनी घेतली. पण ह्या संपूर्ण 15च्या कारकिर्दीचा विचार केला तर 15 दिवसाच्या सलग कामकाजात पालकमंत्री उदय सामंतांनी पूर्णपणे सहभाग घेतला. नुसता सहभाग घेतला नाही तर त्यांनी एका बाजूला आपलं उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असलेलं महत्त्वाचा नगरविकास ह्या खात्याची सुद्धा प्रश्नोत्तरामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना असतील, मग त्यामध्ये लक्षवेधी असतील, साधारणपणे एकूण विधान परिषदेने विधानसभेचा विचार केला तर जवळजवळ 24 लक्षवेधींना उत्तरं उदय सामंतांनी दिली. प्रश्नोत्तरामध्ये एकूण 9 ठिकाणी त्यांना सहभाग घेता आला आणि प्रश्नोत्तरामध्ये सहभाग घेता आला, उत्तरं देता आली. त्याचबरोबर कागदपत्र असतील, त्या संदर्भातली त्या पूर्तता असतील, त्या संदर्भात त्यांनी 10 वेळा या कागदपत्रांबद्दल पटलावर जे ठेवलेले असतात त्या संदर्भात झालं. शासकीय विधेयकं 8 मांडली आणि त्याचबरोबर 94 अंतर्गत पुरवणीमध्ये मागण्यामध्ये 2 वेळा चर्चेत भाग घेतला, 92 अन्वयी 1 वेळा आणि प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी पक्षाचा ठराव असेल किंवा 260 अन्वयी असतील जवळजवळ 4 प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून त्या प्रश्नोत्तरात त्यांनी 4 वेळा सहभाग घेतला. एकंदरीतच परिस्थिती बघितली तर 15 दिवसाच्या सलग 15 दिवसाच्या विधानसभेच्या कामकाजात 15ही दिवस उदय सामंतांची हजेरी प्रकर्षाने जाणवली आणि त्याचबरोबर उद्योग विभागाचा कामकाज सांभाळताना नगरविकास म्हणजे मुंबई महापालिका असतील, राज्यातल्या महापालिकाच्या संदर्भातला विषय हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यानंतर अधिक प्रश्नोत्तरं ही नगरविकास विभागामार्फतच अंतर्गत होती आणि प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे उत्तर सुद्धा पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळताना सुद्धा नगरविकास विभागाची सुद्धा बाजू समर्थपणे सांभाळली. तर एकंदरीत सगळ्या 15 दिवसाच्या कामकाजाचा विचार केला तर लक्षवेधी सुद्धा ऐन वेळेला देण्यात आल्या होत्या आणि त्याची खंत सुद्धा पालकमंत्री उदय सामंतांनी विधान परिषद सभापतींकडे व्यक्त केली होती की संध्याकाळी 4-4:30ला तुम्ही लक्षवेधी दिली जाते, आम्हाला त्या संदर्भातली माहिती घेणं, पटलावर ठेवणं आणि प्रश्नोत्तराला उत्तरं देणं हे आम्हाला तितकंसं त्या वेळेमध्ये आम्हाला सहजी करता येत नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली. पण ही सगळी परिस्थिती बघितली तर उदय सामंतांनी ह्या विधानसभेतली कामगिरी मात्र दमदारच म्हणावी लागेल, यात कोणतीही तीळ मात्र शंका नाही. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. उद्योग विभागाच्या निमित्तानं मला आपल्या सभागृहामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीच्या सरकारनं या 3 वर्षामध्ये उद्योग विभागासाठी काय केलंय, कारण प्रत्येक ठिकाणी उद्योग विभागाला टार्गेट करून स्वतःची पोळी भाजण्याचा सभापती महोदय हा विरोधकांकडून प्रयत्न केला जातो, म्हणून मी माझ्या या ठिकाणी भावना मांडल्या. आज सहकार क्षेत्रावर टीका केली जाते, आमच्या मत्स्य विभागावर टीका केली जाते. आज नितेशजींचं देखील मनपूर्वक मी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्राला न्याय देणारं भाषण त्यांनी केलं. आणि आज उद्योग विभागावर टीका करत असताना कायमस्वरूपी टीका काय होते की ज्यांना 3 वर्षापासून डावोसला जायला मिळालं नाही त्यांची फार मोठी गळचेपी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या गळचेपीला उत्तर देण्याची संधी आम्हाला द्या ना. कधी कधी असं वाटतं की आम्हाला उत्तर न देता त्यांचं आपण समर्थन करतोय की काय. त्याच्यामुळे डावोसला यावर्षी ज्यावेळी आम्ही गेलो तरी 15,74,000 कोटीचे MOU माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले. हे मला सभापती महोदय महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं. आणि 3 वर्षापूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना आम्ही डावोसला गेलो त्यावेळी खऱ्या अर्थानं लाखो रुपयाचे, कोटी रुपयाचे MOU करायला सुरुवात झाली. कारण त्याच्या अगोदरचा इतिहास काय की 80,000 कोटीचे MOU झाले. दावोसला जात असताना सगळे मंत्री गेले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते, त्याच्यामध्ये उद्योग मंत्री होते, त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्री होते, त्याच्यामध्ये ऊर्जा मंत्री होते, त्यांचे OSD होते, त्यांचे PS होते. पण ज्यावेळी आम्ही दावोसला जातो त्यावेळी खोडके साहेब शंका व्यक्त केली जाते की पैशाचा खर्च किती झाला. आता हे सगळे गेले होते ते स्वतःच्या पैशाने गेले होते का? हे पण MIDCच्याच पैशाने गेले होते. हे तुमच्या मार्फत मला थोडं जनतेला सांगायचं होतं, म्हणून माझ्या भावना मी व्यक्त केल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आमचा अंमलबजावणीचा रेशो किती आहे, तर आमचा अंमलबजावणीचा रेशो हा देशात सगळ्यात जास्त 80 ते 82% आहे आणि त्याची यादी देखील माझ्याकडे आहे, हे देखील मला सभागृहाला सांगितलं पाहिजे.
आज माझ्याकडे यादी आहे, मी वाचत नाही, पटलावर ठेवतो, सभासदांना देखील देतो. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की डावोसला जाऊन आल्यानंतर आम्ही काय केलं. तर डावोसला जाऊन आल्यानंतर आम्ही जवळजवळ 17 कंपन्यांना, सुमारे 7 लाख कोटीच्या कंपन्यांना देकार पत्र दिली आणि ते प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. ज्यांना जागा आमची ज्या भागातली आहे ती आवडली नाही त्यांना आम्ही पास थ्रू करून जागा उपलब्ध करून देतोय. आणि म्हणूनच सांगितलं की 80 ते 82% अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. कदाचित हे आता ऐकल्यानंतर काही लोकांना पचणार नाही, काही लोकांना हे समजणार नाही की हे नक्की महाराष्ट्र शासनाने केलेली जी भूमिका आहे किंवा घेतलेली जी भूमिका आहे काही पॉलिसीज करून, ही महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. इथे स्टार्टअपचा मुद्दा कसा मांडला गेला आणि तुम्ही देखील त्याच्यावर अनेक प्रश्न मांडलेत. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिलं आहे. आणि हे पहिलं असताना त्या राज्यावर देखील टीका करणं म्हणजे राजकीय मी समजू शकतो, पण ती टीका ही उद्योग जगताला अडचणीत आणणारी टीका असते. स्वतः आपण काय केलं टीका करत असताना, हे म्हणजे आपल्याला माहिती आहे नाही, नुसतं तिथपर्यंत नाही. एक व्यक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये घेतली, त्याला टार्गेट दिलं 100 कोटीच्या वसुलीचं, आणि त्या पोलीस अधिकाऱ्यानं आणि त्याच्या सहकार्यानं एका फार मोठ्या देशातल्या 1 नंबरच्या आर्थिक व्यवस्था असणाऱ्या इंडस्ट्रियलिस्टच्या घराखाली जिलेटिन ठेवली, म्हणजे बॉम्ब ठेवली. हे तुमच्या सरकारनं केलं आणि आमच्या सरकारनं उद्योजकांना ताकद देऊन त्यांना इन्सेंटिव्ह देण्याची भूमिका घेतली. म्हणजे एक इन्सेंटिव्ह देणारं सरकार आणि एक उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारं सरकार, हा फरक तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा होता. स्टार्टअपमध्ये देखील आपण 1 नंबरला आहोत. खोडके साहेब, तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे अतिशय विदर्भाच्या दृष्टीनं महत्त्वाचे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत डायनॉमिक्स असेल किंवा रेमंड्स असेल किंवा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका मांडली. मी एकच त्या ठिकाणी सांगतो की तुमच्या सगळ्यांची मागणी होती की मेगा टेक्सटाईल पार्कला जो 1300 रुपये स्क्वेअर मीटरना आम्ही रेट दिलेला होता, तिथे उद्योजक येत नव्हते. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मागणीनं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1300 स्क्वेअर मीटरचा भाव हा 600 स्क्वेअर मीटरवर आणला आहे. त्याच्यामुळे PM मेगा टेक्सटाईल पार्क देखील आता चांगल्या पद्धतीनं तिथं विकसित होईल अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आज आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉर करतोय, एक आपण छत्रपती संभाजीनगरला केला, एक दिघी पोर्टला करतोय, आता मसवडला देखील करण्याचा आपण निर्णय घेतोय. हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपण कशासाठी करतोय, तर जे काय एक्सप्रेस हायवे आपल्याकडनं जात आहेत त्या एक्सप्रेस हायवेवर जसं समृद्धी महामार्गाचा उल्लेख इथल्या सन्माननीय सदस्यांनी केला, तर तिथं आपण नोड विकसित करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल असेल, त्याच्यामध्ये ऑटोमेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट असेल, त्याच्यामध्ये कमर्शियल असेल, हे सगळे नोड डेव्हलप करून या एक्सप्रेस वेच्या बाजूला देखील जगातला एक चांगला अतिशय मोठा इंडस्ट्रियलपासून एज्युकेशनपर्यंत कॉरिडॉर तयार व्हावा म्हणून समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं आपण हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एक 3 दिवसापूर्वीची आशादायक घटना मी आपल्याला सांगतो की जे लोक आम्हाला परराज्यामध्ये उद्योग गेले म्हणून सांगतात, आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट घडली. ती म्हणजे देशातलं पहिलं टेस्लाचं शोरूम हे मुंबईमध्ये BKCला सुरू झालं. हे बाकीच्या राज्यांमध्ये का सुरू झालं नाही, हे 3 वर्षापूर्वी का सुरू झालं नाही, याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य महायुतीचं सरकार हे उद्योजकांना ताकद देणारं सरकार आहे, उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारं सरकार नाही. हे टेस्लाच्या निमित्तानं अख्ख्या जगानं बघितलेलं आहे. आता पुढचं आमचं उद्दिष्ट काय, आज आपण टेस्लाची शोरूम आणली, भविष्यामध्ये टेस्लाच्या शोरूममध्ये येणाऱ्या गाड्या ज्या आहेत या आमच्या महाराष्ट्रामध्ये बनवल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याला यश येईल की नाही मला माहीत नाही, पण निदान प्रयत्न करतोय. पण ओडीओपीमध्ये देशामध्ये 2 जी गोल्ड मेडल मिळाली त्यातलं एक महाराष्ट्राला आहे, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की महाराष्ट्रात जे गोल्ड मेडल मिळालं ते आमच्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मिळालं आणि हे केंद्र सरकारनं दिलं. दरेकर साहेब आनंद आहे, पण काही लोकांना आनंद कळत नाही. काही लोक राईट ऑफ रिप्लायला देखील पळून जातात, येत नाहीत. त्याच्यामुळं आता ओडीओपीमध्ये हापूस आंबा आल्यामुळं पुढच्या आंब्याच्या सीझनला दरेकर साहेब प्रत्येकाला
हापूस आंब्याची पेटी पाठवून देतील, हापूस आंब्याचा खोका पाठवून देतील. दुसरी महत्वाची सभापती महोदय, अजून एक महत्वाची जी गोष्ट मला सांगायची आहे या व्यासपीठावरनं, म्हणून मी तुमचा वेळ घेतला, ते म्हणजे उद्योग विभागाचं MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जे आहे ते परदेशातली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जसं महाराष्ट्रामध्ये आमची ऑफिसेस आहेत तशी परदेशामध्ये 4 डेस्क उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं घेतलेला आहे. त्याच्यामधलं एक UAE मध्ये असेल, एक जर्मनीमध्ये असेल, एक लंडनमध्ये असेल आणि अजून एक जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून आपण परदेशामध्ये उघडणार आहोत. याचा अर्थ परदेशी गुंतवणूक जी आपल्याकडे आली आणि ज्यात महाराष्ट्र 1 नंबरला आहे, या 3 वर्षातच 1 नंबरला आहे, याच्या अगोदर नव्हता. याच्या अगोदर 2015 ते 2019 होता, पण 2019 ते 2022 महाराष्ट्र 1 नंबरला नव्हता. कर्नाटक आणि गुजरात 1 नंबरला होतं. पुन्हा एकदा 3 वर्षानंतर सलग 3 वर्ष आपलं महाराष्ट्र राज्य FDI मध्ये 1 नंबरला आहे आणि ते वर्षानुवर्ष तसंच टिकावं यासाठी परदेशामध्ये हे 4 डेस्क उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे. जास्त वेळ आपला मी घेत नाही, तुम्हाला मी त्रास देत नाही. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये देखील आपण 1 नंबरला आहोत, विश्वकर्मामध्ये देखील आपण 1 नंबरला आहोत, परकीय गुंतवणुकीमध्ये देखील 1 नंबरला आहोत आणि समोरचे जे आहेत ते टीका करण्यामध्ये 1 नंबरला आहेत. त्याच्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतोय. उद्योग विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय. आम्ही मधाची गावाची संकल्पना ही महाराष्ट्रासमोर आणलेली आहे. ती शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हा दरेकर साहेब तुमचा जो उद्देश होता, त्याच्यासाठी विश्वकर्मा नावाची योजना जी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये देखील आपण पहिल्या क्रमांकाला आहोत. आणि शेवटचा एकच मुद्दा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा जो उद्योग विभागाने घेतला तो म्हणजे वेव्ज नावाचं एक फार मोठं एक्झिबिशन माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये दिलं आणि तिथे हिंदी स्टुडिओ करण्यासाठी पैशाची तरतूद MIDCनं करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेत असताना भविष्यामध्ये मराठी माणसाचा मराठी स्टुडिओ मनोरंजनासाठी जर तयार झाला तर त्याला देखील इन्सेंटिव्ह देण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग घेणार आहे आणि मनोरंजनाच्या क्षेत्राला देखील उद्योगाचा दर्जा देण्याची भूमिका ही भविष्यात आमची उद्योग विभागाची राहणार आहे. एवढंच 260च्या निमित्तानं मला बोलायचं होतं. आपण मला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जाता जाता एकच फक्त याच्याशी निगडीत नाही पण एक मुद्दा सांगतो जो सगळ्या सभासदांच्या मनामध्ये आहे. सभापती महोदय, काल या सभागृहामध्ये जो एक प्रसंग घडला तो अतिशय अत्यंत वाईट आहे. त्याच्यामध्ये काय करावं न करावं हा अध्यक्षांचा आणि सभापतींचा अधिकार आहे, पण जे विधानसभेच्या इतिहासामध्ये घडलं नव्हतं ते काल घडलं आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये मारामारी झाली. आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत, कोण कुठच्या पक्षाचे आहेत, कोण कुठच्या पक्षाचे नेते आहेत ह्याचा आमच्याशी काही घेणं देणं नाही, पण विधानसभेच्या विधान परिषदेच्या प्रथा आणि परंपरा ह्या जपल्या गेल्या पाहिजेत हे आमच्या पूर्वजांनी या सभागृहामध्ये सांगून ठेवलंय. त्याच्यामुळे सभापतींनी देखील याच्यावर लक्ष द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी हे आमचं सगळ्यांचं एक मत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.